इराण अमेरिका फक्त दोन देशाचे युद्ध राहिलेले नाही, तर त्याची किंमत आता भारतालाही तेवढीच मोजावी लागत आहे। हॉटेलच नाही तर स्मशानभूमी सुद्धा बंद होताना आपल्याला दिसतायत। एलपीजी सिलेंडरने तर संपूर्ण देशामध्ये हाहाकार वाजवला आहे। 80 ते 85% तेलाचा साठा भारत दुसऱ्या देशातून आयात करते। जर हे युद्ध असंच चालू राहिले तर तेलाचा साठा कमी होईल आणि तेलाचे भाव वाढतील आणि याचा डायरेक्टली इफेक्ट आपल्या महागाईवरती पडेल। त्यासोबतच डॉलरचा भाव कमी होईल आणि याचा इफेक्ट तुमच्या ट्रेडवरती पडेल। ट्रेड लॉस झाला तर याचा डायरेक्टली इफेक्ट आपल्या अर्थव्यवस्थेवरती पडेल आणि आपली अर्थव्यवस्था कोलमडेल। यासोबतच जर होमरूज ट्रेड बंद झाले तर भारतात ऊर्जा स्त्रोत पण संकटात येऊ शकते। अशा संकटकालीन काळामध्ये खरं तर एका मजबूत नेतृत्वाची गरज आहे। अगोदर आपण कोरोना काळामध्ये ऑक्सिजन सिलेंडरसाठी रांगा लावल्या आणि आता युद्धकालीन परिस्थितीमध्ये आता आपल्याला एलपीजी सिलेंडरसाठी रांगा लावायला लागतायत। अजूनही तुम्हाला वाटते का की अच्छे दिन आपल्या भारतामध्ये येऊ शकतात? तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा। जय भीम, जय भारत।